मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आमच्या चॅनलचं नाव निशा आणि मम्मी रेसिपी। तर आज मम्मी किती गोड दिसतीये। सगळ्यांना गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। मार्केटमधून आलेली आहे आता, सगळ्यांना गुड मॉर्निंग। अंघोळ केली, देवपूजा झाली आणि थोडंसं म्हटलं आता चहा वगैरे घेऊ, तर थोडासा बिना शुगरचा चहा घेतला आणि बसली। तितक्यात निशाली म्हणे आता आपल्याला काय रेसिपी बनवायची, तर माझ म्हटलं मुलींना पाऊस खूप चालू आहे तर गरमागरम नसते चिखोल्या बनवून दाखवू आपण। आज चिखोल्या खाऊ आपण गरम गरम, मस्त तिखट, कोणी फिक्याही करतं कोणी तिखटही करतं। तर अशा प्रकारे म्हटलं आपण आज त्यांना दाल चिखोल्या करून दाखवू। त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते तुम्हाला आणि कशा करायचे त्या पण सांगते। तर चला मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा ही डाळ आहे आणि आम्ही दोघांसाठीच करते। मस्तपैकी गरमागरम तूप टाकून मस्तपैकी खाऊन घेऊ। तर ही तुरीची डाळ आहे, निशाला मी शिजवायला दाखवते। आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य तर तुम्हाला माहिती आहे, आपल्या वरणासारखं वरण बनवायचं असतं आणि त्यात या चिखोल्या सोडायच्या असतात। खूप उकळायच्या, खूप छान लागतात, खूप मस्त लागतात। तर आता ही निशाला मी डाळ शिजवायला लावते, शिजवलं तर लगेच तुम्हाला दाखवते। आणि त्याच्यासाठी लागणारं हे गव्हाचं पीठ। आता गव्हाच्या पिठात काय काय टाकायचं, तर थोडं तेल टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं ओवा आपल्या हाताने कुचकरून टाकायचं आणि ते आपल्याला पोळ्यांसारखं कणिकसारखं मळायचं आहे। तर मी डाळ शिजायला निशाला लावते आणि मग कणिक मळते, मग तुम्हाला दाखवते। तर हे बघा, हे जे वरणासाठी साहित्य लागणारे मिरच्या घेतल्या, ह्या लांब कापल्या आहे, लसूण, टमाटर आणि कढीपत्ता आणि इकडे कोथिंबीर कापून ठेवलेली आहे। तर ही डाळ 1 वाटी घेतली आहे, ही दोघांची आहे। अर्धी वाटी, अर्धीला मोठी वाटी ना, तर अर्धीसाठी घेतली। हां, तर मी आता ही शिजायला टाकते, मग तुम्हाला दाखवते। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं ओवा टाकते मी आज, 2-4 आपल्या चवीनुसार मीठ, कारण आपलं वरणामध्ये पण मीठ असतं त्याच्यामुळे आपण थोडंसंच मीठ टाकायचं आहे। हळद टाकायची आपल्याला। आपण याला मम्मी नागपंचमीला करतो ना, नागपंचमीला करतो आपण। तर गावाकडे बघ मम्मी अजून काहीतरी करतात बघ, त्या मोठे मोठे गोलमध्ये करतात किंवा मग थोडं यात मला तेल टाकायचं आहे, थोडंसं एक नाही नागपंचमीला ना ते वडाच्या पानावरनं पानगुळे करतात। ओके, तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता मग मी 3-4 गोष्टी याच्यात टाकलेल्या आहे, मीठ, ओवा, हळद आणि तेल। आता हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। याने जेव्हा आपण डाळीमधून आपण त्या चिकोल्या खातो ना, मस्त टेस्ट लागते। तर तू आता हे मळ, मी सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे, मी हे करते। हो, आता मी हे मळून घेते आणि हात धुते। आणि आपल्याला हे थोडंसं कडक असं नाही का, सैलने मळायचं आहे, थोडंसं कडक असं मळायचं आहे। तर ते मळते मी आता छान असं कडक असं पीठ मळून घेतलेलं आहे, इथे साईडला ठेवलेलं आहे। आता इकडे पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर। आता ते मी चालू करते, आपल्याला मस्त वरणाला अशी फोडणी द्यायची आहे। चला मम्मी, हां, आणि हे आपली आता डाळ शिजली आहे। मम्मी दाखव डाळ कशी शिजली, एकदम प्रॉपर मम्मी, मस्त, एकदम मस्त वरण शिजलेलं आहे। इकडे आता इकडे पातेलं ठेवलं आहे। मम्मी शक्यतो वरण आपण पातेल्यातच करतो। हो, आता मस्तपैकी तडका द्यायचा आपल्याला। आपलं तेल मस्तपैकी गरम झाले तर आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी मस्त तडतडली का मग आपल्याला जिरं टाकायचं आहे। मोहरी मस्त तडतडली आता बघा, आता आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं टाकल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। आता लसूण आणि मिरच्या टाकायच्या। असं तडतडलं तेव्हाच छान वाटतं, म्हणजे कडक फोडणी होती तेव्हा कडक। मिरच्या लावून घे, त्याच्यामुळे 2च टाकलेल्या आहेत आणि त्या पण मोठ्या बारीक नाही कापल्या, कारण मोठ्या कापल्या का बारीक बारीक काढल्या तोडा खाली येतात ना, मग तिखट लागतं ते।
आता हळद टाकते. हळद जर फोडणी टाकली ना तर त्याला कलर खूप छान येतो. तर आपल्याला आता टमाटर टाकून घ्यायचे लगेच. ते फोडणीसोबत छान मस्त छान भाजल्या पण जातात, मऊ होतात. मऊसर होतात. कोणी कोणी वरणातच टमाटर टाकतं शिजायला, ते पण छान लागतं आणि हे पण छान लागतं. छान मस्त तडका असा होऊ द्यायचा आपल्याला आता मस्त. काय नाही गं, साधे आणि सोपे रेसिपी आहे. गरम 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 खायला पावसात तर मज्जाच मज्जा. चिकुल्या खायची पावसातच छान लागतं. आपली डाळ एकदम मस्तपैकी शिजून झाली. खट्टा डाळ आहे, खूप सुंदर असते, महाग असते पण खूप छान असते. मम्मी डाळ टाकून घेते. आपल्याला आता पाणी पण टाकायचंय. शिजायला लागेल ना पाणी त्याच्या पण. बघा मम्मीने पाणी टाकलेलं आहे. तर मस्त उकळी आल्यानंतर आपल्याला चिकोल्या बनवून टाकायच्या. यात तर चवीनुसार मीठ टाकते. कोथिंबीर मम्मी कोथिंबीर टाकून अजून टाकते का थोडं पाणी? चम्मच घट्ट वाटतं का? नाही, थोडं पाणी टाकावंच लागेल कारण ते टाकायचं. शिजायला आपल्याला टाईम लागेल. तर बघा किती छान असं वरण झालेलं आहे. तडका इकडे आपल्या आहे. मी तिकडे पीठ मळूनच ठेवलेलं आहे. थोडी उकळी आली का मग आपल्याला त्याच्यात चिकुल्या सोडायच्या आहे. त्याला आपण उकळी देऊ नये. इकडे आपण आता लगेच मम्मी बघा कसं पोळी लाटून कसं त्रिकोणी कापते आपण, आता ते मम्मी आपल्याला दाखवेल. तुम्हाला जसं शेप हवा असेल तसं तुम्ही लाटू शकता. कोणी गोल पण करतं, कोणी त्रिकोणी पण करतं. अशा गोलसर ना मम्मी. तर बघा मस्त पैकी मी आता तेल गोळा वगैरे केलाय. पीठ वगैरे नाही ना. थोडा तेलाचा हात लावला मम्मीने. तर बघा मस्तपैकी आमचा पोळपाट मोठा आहे त्याच्यामुळे पातळ होऊन जातं. हो छान झाले ते. त्याला काही आकार नाही आला तरी चालेल कारण आपल्याला कट करूनच टाकायचे आहेत ना. इकडे वरणाला फोडणी आलेली आहे. आता मम्मी ना तुम्ही बरेचसे दाल चिकुल्या असे त्रिकोणी वगैरे कापताना बघितले असेल, तर आज ना आपण मम्मी ना वेगळा शेप देईल. आता थोडं वेगळं दाखवेल. तर बघा थांबा आता. तर हे छोटंसं झाकण आहे, तेव्हा मम्मी आता हे असं छान छान मस्त कापून घेणार आहे. आणि पातळ असल्यामुळे लगेच वरणामध्ये शिजून जाईल, काहीच घाबरायचं काम नाही. काही कच्चं वगैरे राहील तसं काहीच नाही, पीठमध्ये लगेच शिजून जातं. मम्मीने छोटे छोटे असे पुऱ्यासारखे लाटून घेतल्या. ओके. हा या किती छान दिसतंय ते. तर बघा आता आपलं मस्तपैकी वरण उकळतंय. तर आता वरणाला म्हणजे वरणाला छान अशी उकळी पण आलेली आहे. आता त्यात आहे ना आपण ह्या ज्या गोल गोल पुऱ्यासारख्या केल्या आहे ना, ते आपल्याला चिकुल्या सोडायच्या. ओके. खूप छान लागतं यार पावसाळ्यामध्ये खायला. आणि गरम गरम मस्त तूप घेतलं ना, गुळ पण खाते. गुळ पण टाकायचं कारण तिखट जर नसलं तर गुळ पण मी खाते. आम्ही काही जास्त तिखट नाही केलेलं आहे कारण मिरच्या तिखट असल्यामुळे तिने 2च मिरच्या टाकलेल्या आहेत. मी यात गुळ तर ना हा शेप आता गोल कापलाय मम्मीने. एक मम्मीला म्हटलं एक थोडासा त्रिकोणी पण कापून दाखव, जेणेकरून थोडीशी आयडिया येईल.
थोडंसं वेगळं काहीतरी. छान उकळी आलेली आहे. आता जसं जसं ते शिजतील ना त्या वरती येतील आणि वरण आहे थोडंसं घट्ट होईल. तर घाबरायचं काम नाही आहे का खूप पातळ वगैरे झालं असं काही नाही. त्याला शिजायलाही पाहिजे म्हणून आपण पाणी टाकलेलं आहे. तर इकडे आता दुसरी पोळी परत लाटायला घेतली आहे मम्मीने. तुपाचा हे सॉरी पीठ काय वापरलं नाही मम्मीने. थोडासा तेलाचा हात घेतला. हे आहे कटर. तर मम्मी आता मस्त छान अशी त्याला शेप देते. हे तुम्हाला दाखवायचं म्हणून नाही, एकच शेप ठेवतो आपण. आणि जर घरात लहान मुलं असतील त्यांना असं वेगवेगळे शेप मम्मी गोल किंवा त्रिकोणी खायलाही ते मजेशीर खातात आणि खायलाही खूप सुंदर लागतात नाही का गरम गरम. नागपंचमीच्या वेळेस खूप करतात. हा, कारण तेव्हा चुल्यावर तवा ठेवत नाही ना, तवा ठेवत नाही. त्याच्यामुळं मग हे कढाईत केलं जातं म्हणून असं म्हणतात ना मम्मी. आणि जरी चिटकले असतील ना तरी ते वर्णामध्ये गेले का ते वेगवेगळे होऊन जातात. काही घाबते पण काही टेन्शन नाही. ते मोकळे होतात. आणि आपण असं बी तर हे करून खाणारच आहे ना. अशा वेगवेगळ्या होतात. ते किती छान दिसते ना गोल शेप मम्मी. छोटासा असे वेगळे होतात ते. आपण आता राहिलेला एक कुंडा त्याचा करून घेऊ, मी दाखवते. आणि आता पूर्ण टाकून घेतलेले आहे दाल चिकुल्या आपल्या. तर आता याला छान आपण आता शिजू देऊ. मी आता यावर झाकण ठेवते आणि आपण मध्ये मध्ये चेक करू, कारण खाली ना वरण लगेच लागून जातं. कारण की चिकुल्या ना घट्ट होत राहतं वरण. आता याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे. आता आपण 5-10 मिनटात रेडी होऊन जाईल, मग दाखवते. छान आपल्या अशा दाल चिकोल्या रेडी आहे. तुम्ही बघू शकतात मस्त तुपाची धार सोडलेली आहे. तर आपण आता मम्मीला देऊ. मम्मा घे. गरम गरम आहे. तूप टाकले का? हो तूप टाकले. गुळ नाही टाकला. तू आधी सांग कसं झालं आहे. छानच झालं असेल तू केलं तर प्रश्नच नाही. हा हा. तर मम्मी याच्याबरोबर गुळ पण खात असते तूप वगैरे टाकून. गरम येतो. आवडलं ना तुला? तर हे बघा मम्मी आता मस्त दाल चिकुल्या खातीये. कशा झाल्या मम्मी? एकदम मस्त. तर आपण वेगवेगळ्या शेपच्या केल्या. आता मम्मी छान. आता आपण मम्मीला खाऊ देऊ. तर आता मस्तपैकी पोट भरून झाले माझ्याला. गरम गरम मी पिऊनच घेतलं किती मोठं वरण आणि तूप वगैरे टाकलेलं होतं निशाने. मस्त खाऊन घेतलं लाईट आणि पाऊस बाहेर चालूच आहे. नाशिकला पाऊस चालू आहे. हो जोरात नाहीये पण आहे, बऱ्यापैकी आहे. चालेल. तेवढं मनाचं समाधान. हो. हां. तर आता छान असं मम्मीचं जेवण झालेलं आहे. आपण असं छान मम्मीच्या पद्धतीने आपण दाल चिकुल्या केलेल्या आहे. तर इतक्या सुंदर लागतात. आणि आता सध्या पावसाचं वातावरण आहे ना, तर आपण अशाच गरम गरम वस्तू आता काहीतरी छान छान वेगळं बनवणार आहोत. काहीतरी वेगळं रानभाज्या असो, काही ह्या आपल्या गरम गरम गोड धोड वस्तू किंवा गरम गरम खाल्ल्या जातात. भज्यांचे प्रकार तेही मम्मीला भरपूर येतात. आपण ते आता मम्मीकडून आपण एक एक करून घेऊ किंवा मदत तर मी करतेच मम्मीला. आणि छान मग आम्ही खातो पण आणि खात राहा नाही का. हां. तर अशी झटपट अशी रेसिपी दाल चिकुल्यांची कशी वाटली तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. हॅपी मान्सून.